अंकली येथे शिवजयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली। पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले। अंकली येथे शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी उत्साहाने साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांनी पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत रणजित शिरशेट, शिवाजी माने, बाळासाहेब कोटेवाले, ज्योतिराम लोकरे, शिवाजी शिंदे, पिंटू काळगे, यशवंत काळगे यांच्या उपस्थितीत बसस्थानक सर्कलमध्ये करण्यात आले। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी शिवज्योत अंबाबाई मंदिरात आणली। तुळजाभवानीचा अभिषेक विधिवत पूजन झाल्यावर शिवनेरी चौक, भवानी चौक, महावीर चौक मार्गे शिवज्योत मंडपात आणल्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी युवराज शितोडे, सुनील लोकरे, सूरज कोरवी, विक्रांत कोटेवाले, अभिषेक लोकरे, विनोद कुनवरे, आकाश शिंदे, स्वप्नील कोटेवाले, ऋषिकेश शिंदे, संतोष शितोळे, अक्षय माने, सूरज परीख, रोहित शिंदे यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या वर्षापासून या वर्षापर्यंत आपल्यामध्ये परिवर्तन काय झालं का याचा मागमूस घेण्याची ही वेळ असते। शिवाजी महाराजांच्या जयंत्या करायच्या, शिवाजी महाराजांच्यावर व्याख्यानं द्यायची, शिवाजी महाराजांच्यावर बोलायचं, लिहायचं, वर्तमानपत्रामध्ये जाहिराती द्यायच्या, वाचायचं। त्याचा आपल्या निजी जीवनावर काय परिणाम होतो का याचा अभ्यास करण्याची ही वेळ आहे। यांच्या या सगळ्या गुणांचा आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो का याचा अभ्यास करताना मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं। राजांनी संपूर्ण हिंदू राज्य स्थापन केलं। काही जणांच्या माहितीसाठी मी आवर्जून सांगू इच्छितो की भारताच्या जवळजवळ 75-76% क्षेत्रावर हिंदूंचं राज्य स्थापन करणारा हा एकमेव राजा होऊन गेला। आपल्याला फक्त एवढंच माहित होतं की महाराष्ट्रापुरतं, कर्नाटकाच्या काही भागामध्ये, बेंगळूर, मैसूर इकडे किंवा तामिळनाडूच्या काही भागामध्ये राजांचं वर्चस्व होतं, त्यांचं राज्य होतं। पर फार दिल्लीपर्यंत एवढं मोठं साम्राज्य असणारा हा एकमेव राजा हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये होऊन गेला।